जर पाहिलं तर यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. 4 ओव्हरची असणारी मॅच. एका बाजूला पुण्याचे धुरंधर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर अलिबागचे धुरंधर आहेत. एका बाजूला खुल्या गटातील आहेत, परंतु तालुका नाही आहेत, आणि दुसऱ्या बाजूला ओव्हर 40 गटातील खेळाडू आहेत. फुलटॉस, परंतु बबलू पाटील यांच्या बॅटमधून आलेला फटका जाईल सीमारेषेच्या पार. षटकार 6. सिक्सर किंग बबलू पाटील. बॅकफुटला जात खेळायचं होतं. चेंडू पॉइंटच्या दिशेने. व्हाईट बॉल घोषित केला जातो सरांकडून. धावसंख्या 7 वर गेली आहे. महत्वाची मॅच आहे. काल मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग मात्र अलिबाग टीमने केला. कालचा दिवस गाजवला, तसा कालचा दिवस डॉनने सुद्धा गाजवला. चांगला स्ट्रोक, चांगला बॉल होता. यॉर्कर लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिकडे. वा, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सचिन होते त्या ठिकाणी, त्यांच्याकडून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 8 धावा धावफलकावर आहे. आणि आजच्या दिवसाचा सिक्सर किंग मयूर कारंडे. आजचा दिवस तसं रोहन नाईकने देखील गाजवला. नितीन आल्हाट सर आणि धीरज गायकवाड सर, मातोश्री 11 संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं स्वागत करू आम्ही. इकडे फटका फसलाय. ओ, काय एफर्ट्स होते त्या ठिकाणी प्रसाद पाटील यांचे, परंतु शेवटच्या क्षणी हातातून बॉल निसटलाय. कॅच सुटली आहे मयूर कारंडेची. 9 धावा धावफलकावर आहेत. बबलू पाटील. ओ हो, डस्सा एवढा लांब तर मारलाय. आता ISPL मध्ये 9 आलाय आपल्याकडे. डस्सा यायला हरकत नाहीये टेनिस क्रिकेट मध्ये. परंतु अलिबागची टीम देखील तेवढीच जेगरबाज आहे. चांगलं क्रिकेट आयुष्यभर खेळत आले ते सगळे कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील. समोर सिक्सर किंग बबलो. आणखीन एक. पाटील यांच्या षटकाराची लांबी पाहता आयोजक विचार करू शकतील की बबलू आल्यावर बाउंड्री थोड्याशा लांब घेऊयात का, कारण एवढ्या लांब लचक षटकार मारतायत. आणि कमिटीला मोठ्या प्रमाणावर फटका, कारण ते बॉल परत आलेच नाहीत. प्रफुल्ल पाटील, पिंट्या फ्रॉम आशिवरे बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळतात. कालचा दिवस या खेळाडूने देखील गाजवला. विनोद वाटकरे हे सुद्धा कालच्या दिवसातील जबरदस्त कामगिरी करणारं नाव होतं. प्रसाद पाटील हे सुद्धा नाव होतं. आणि आज कोण कामगिरी करणार हे पाहायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली ती 21 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. अलिबाग क्रिकेटचे एक मोठं नाव प्रफुल्ल पाटील म्हणजेच पिंट्या पाटील यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. चांगला बॉल, ज्यावर मात्र मोठा फटका तर नाही आलाय. 1 किंवा 2 धाव किंवा डॉट बॉल आले तर या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत. 22 धावा धाव फलकावर. वारजे एका बाजूला आहे, एका बाजूला जर पाहिलं तर अलिबाग आहे. एका बाजूला तालुका निहाय टीम आहे, एका बाजूला ओव्हर 40 निहाय टीम आहे.
काल थोड्या वेळापूर्वी आपण स्थानिक संघ आणि व्यावसायिक गटातील मॅच पाहिली. विविध गटांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल अगदी खोलात टाकलाय. एक धाव तिकडे मिळेल. कमलाकर त्या ठिकाणी होते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. कारण जी पहिल्या षटकात धावा संख्या झाली आहे मोठ्या प्रमाणावर झाली आहे, तर तिला कुठेतरी आवर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पिंट्या पाटील यावेळेला मात्र पुढे बॉल केलाय आणि सिक्सर किंग आजच्या दिवसाचा दुपार गाजवली आणि संध्याकाळ सुद्धा गाजवतोच आहे. मयूर कारंडे ब्रँडेड षटकार. काही चेंडू खूप चांगले टाकले होते, परंतु आता एक मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेलेला आहे. प्रफुल्ल पाटील चांगला चांगला चेंडू, परंतु चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेगला खेळलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि थ्रो सुद्धा तेवढा चांगला. अमर होते. धावसंख्या 30 धावा धाव फलकावर. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत केवळ 9 धावा खर्च केलेल्या आहेत प्रफुल्ल यांनी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कटर होता, परंतु वाईट बॉल. फुलटॉस. बबलू पाटील सारख्या खेळाडूला फुलटॉस तुम्ही नाही करू शकत. आणि टप्प्याचा बॉल होता. त्याला खेळणं जरूर आहे फाईन लेगच्या दिशेने, परंतु फिल्डर त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी येत आहेत. दूरवरून आलेत बरेचसे. आणि धावसंख्या तोपर्यंत 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि बॉलिंगसाठी आपण पाहतो आलेत रुपेश बाबी. रुपेश बाबी
आज सुरेश पाटीलला मिस करतोय टीम मध्ये बरोबर. आज चांगल्या टीम सगळ्याच पाहायला मिळाल्या. अगदी नाशिकचे व्यंकटेश ऑरियर, रोशनभाऊ शिरसाट यांची टीम देखील पाहायला मिळाली. नेहमीप्रमाणे या ठिकाणी रोशनभाऊ शिरसाट यांचा संघ देहू रोडमध्ये येताना पाहायला मिळाला. हे सगळे स्पॉन्सर्स आहेत, त्यांचा देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. जसं रोशनभाऊ येणाऱ्या कालावधीसाठी देखील आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला फटका समोर खेळायचा होता, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु पाहिजे बॉल किती कुठे जाईल. वा, विनोद वाटकरे होते आणि त्यांनी पकडली कॅच. मयूर आउट. धनंजय बिनताडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या षटकात आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिली आहे. 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. ओव्हर तिसरी सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 39. 39 धावा धाव फलकावर आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर फायनल मॅच आहे. थोडीशी घाई करा. आमचे मान्यवर देखील आता काही क्षणातच या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. ओहो हो, वाह, रुपेश बाबे, खूप चांगली बॉलिंग त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. सिमेंटच्या रोडवर ज्यांनी ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत, विनंती आपण तिकडनं बाजूला घ्यायच्यात. आता VIP एंट्रीज या ठिकाणी होणार आहे. आमचे मान्यवर या ठिकाणी येतील. हेलिकॉप्टर सिक्सर, काय खेळलाय फटका, लाजबाब. जोडीला जर पाहिलं तर धनंजय बिनताडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आलमभाई पठाण टीम वारजे संघासाठी पाहायला मिळते. आणि आता शेवटचं षटक घेऊन येत आहेत. सचिन येताना पाहायला मिळतील. मागील षटक जरी शेवटच्या बॉलवर षटकार आला असेल, फक्त 8 धावांचं झालेलं आहे. ही जमेची बाब आहे. पंचेचाळीस धावा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर शेवटचं षटक बबलू पाटील आणि धनंजय बिनताडे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारं मात्र अलिबाग आणि अलिबागचे हे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विद्येचं माहेरघर पुणे आहे आणि पुण्याची टीम आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात आहे. फटका फसलाय. फिल्डर थोडेसे दूर होते आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बबलू बचावले. 47. चांगला बॉल, याही वेळेला चांगला बॉल होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. थोडासा दूर ठेवला होता. दुरूनच खेळला खरा, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न. ओ हो 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 हो. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी ओव्हरथ्रोची सुद्धा मिळणार आहे. आणि धाव संख्या 3 ने पुढे जाताना पाहायला मिळेल.
50. धनंजय भिंताडे बबलू पाटील ही जोडी सातत्याने एकत्र देखील क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहतोय, परंतु सचिन अलिबागचे खेळाडू त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. बीमार केला यावेळेला आणि या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6. लांब लांब खूप लांब षटकार. लगातारचा तिसरा षटकार या ठिकाणी येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता 63. आणखीन एक धनंजय भिंताडे तोडफोड वाली बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकार. मिळत आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर. हो, हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय, परंतु योगायोगाने धनंजय भिंताडे एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. या षटकात 4 बॉलवर 4 षटकार आणि या अगोदरच्या षटकातील शेवटचा बॉल ज्यावेळेला खेळला होता तेव्हाही षटकार मारला होता, म्हणजे त्यांनी लगातार 5 षटकार मारलेले आहेत. पाहूया आता 6वा येतोय. धनंजय पुण्याचा धडाकेबाज बॅटर. आणखीन एक विकेट या ठिकाणी केला जातोय. एक विक्रम देहू रोडच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल धनंजय भिंताडेच्या नावावर. 6 चेंडूत 6 षटकार, परंतु 2 ओव्हरमध्ये मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आणि या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाल्यानंतर हे मारलेले फटके आहेत आणि हे 6 चेंडूतले 6 षटकार धनंजय भिंताडेच्या आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील. आणि सगळ्यांना विनंती असेल धनंजयसाठी एकदा तर टाळ्या बनतायत यार. परंतु दुसरा डाव बाकी आणि अलिबागकर बॅटिंगला यायचं बाकी आहे. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. 81 धावा झाल्यात, जिंकण्यासाठी 82 धावा करायच्या आहेत.
नरेंद्र महाजनी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही छावणी परिषद ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत करू. महाजनी सर या, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी देखील राहिलेले आहेत. प्रसाद पाटील, प्रसाद पाटील आणि प्रसाद आणि प्रफुल्ल ही जोडी दाखल झाली आहे. काल या जोडीने धुमाकूळ घातला होता याच मैदानामध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. विजयासाठी मोठं लक्ष आहे, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सगळ्यांना यानंतरच्या मॅचचे सुद्धा वेध लागलेले आहेत. कृष्णा गवळी सुद्धा खूप लांबून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले. व्हेरिएशन पाहायला मिळालं इकडे, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. प्रफुल्ल पाटील गेले कित्येक वर्ष गाजलेलं नाव अलिबागचं. पिंट्या फ्रॉम हाशिवरे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, परंतु 3 खेळाडूंना गुंगारा देत असताना निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि पोचला सुद्धा सीमारेषच्या पार. 4. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. अलिबागवरून पुण्याला काय आलोय दाखवून देतात या ठिकाणी प्रफुल्ल पाटील. पिंट्या बॉल होता आणि त्याला समोरच्या दिशेने उडवले. धावसंख्या जर पाहिली तर आता झालेली आहे 12 धावा धावफलकावर. लक्ष मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न सुरू आहेत अलिबागकरांचे. हो हो, कमी गतीने बॉल टाकलाय, परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल. 13 धावा झाल्या आहेत. ओहो, आता टप्पा आणखी पाठीमागे घेतला. गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर गोलंदाजीतील व्हेरिएशन खूप मोठ्या प्रमाणावर धनंजय करतायत. कधी कटर्स टाकतायत, कधी वेगवान बॉल टाकतायत, कधी फास्टर वन टाकतायत, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतायत. ते हे व्हेरिएशन खूप चांगलं आहे त्यांचं. कधी लेंथवर येतात तर कधी लोअर फुलटॉस देखील टाकतायत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा धनंजय भिंताडे आणि समोर जर पाहिलं तर प्रफुल्ल पाटील यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला थोडंसं पाठीमागे गेले. बॉलला मात्र थर्ड मॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे थोडासा अडथळा आहे. धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि बघता बघता पहिली ओव्हर या ठिकाणी संपली आणि धावसंख्या झाली आहे 15 धावा. अलिबाग, RC अलिबाग टीम 15 धावा धावफलकावर आहेत. यामध्ये जो संघ मॅच जिंकेल, अलंबाई पठाण वारजे आणि RC अलिबाग, जो जिंकणार आहे तो मात्र सीतेज चरवली टीम बरोबर खेळणार आहे.
प्रसाद काल यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. महेश शिंदे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. ओहो, महेशचा हा बॉल थोडासा पुढे होता, गती थोडीशी कमी होती. बॅट तर फिरवली परंतु बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आलेला नाहीये. डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. सोपं नाहीये अशा प्रकारच्या चेंडूवर स्ट्रोक खेळणं. काल अलिबाग टीमची एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळाली होती, परंतु त्यांना ती एनर्जी या ठिकाणी आणावी लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. ओ हो, काय स्ट्रोक खेळलाय. प्रफुल्ल पाटील एका बाजूने किल्ला लढवत आहेत, चांगली बॅटिंग करतायत, षटकार खेळतायत. 22 धावा. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 22 धावा धावफलकावर. एका बाजूने प्रफुल्ल पाटील बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 22 धावा. आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय, परंतु पाहूयात काय होईल त्या ठिकाणी. आई बॉल सीमारेषा ओलांडतोय, परंतु यावेळेला नंबर 4. केली आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 27. Bring that ass back like a boom boom. सुस्वागतम. आगमन होतं या ठिकाणी ज्यांचं या स्पर्धेसाठी प्रमुख मार्गदर्शन लाभलेलं आहे, ज्यांच्या सौजन्याने ही क्रीडा स्पर्धा पार पडली जाते. अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा देहू रोड या ठिकाणी आपण पाहतोय. रवींद्रप्पा बेगडे साहेब, मावळचे भाग्यविधाते दिगंबरजी बेगडे साहेब यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व. आणि आज या ठिकाणी रवींद्र अप्पा बेगडे साहेब यांचे बंधू, त्यांचं या ठिकाणी श्रीकृष्ण बेगडे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अलिबागचा संघ सध्या खेळतोय आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर वारजे. महाराष्ट्रभरातून खेळाडू आणि संघ या ठिकाणी दाखल झाले
आणि खऱ्या अर्थाने रवींद्र आप्पा बेगडे यांचं या स्पर्धेसाठी लागलेलं प्रमुख मार्गदर्शन. विविध गटामध्ये स्पर्धा खेळवली गेली, ओव्हर 40 खेळलं, त्याचबरोबर गावनिहाय स्पर्धा झाली, तालुकानिहाय स्पर्धा झाली, ऑल इंडिया ओपन गट झाली आणि त्यातून आता सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर रायगडच्या अलिबागचा स्टार खेळाडू विनोद वाटकरे, नवगावचं नाव मात्र ज्याने महाराष्ट्रभर नेलं तेच विनोद वाटकरे सध्या बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळला जातोय, खाली क्षेत्र आहे, लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न सुरू आहे आणि या स्पर्धेसाठीच तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे बाळासाहेब शेलार पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असणार आहे. पहिला क्रमांक 1 लाखाचा कैलासवासी दिगंबर दादा बेगडे माजी आमदार यांच्या स्मरणार्थ रवींद्रप्पा बेगडे यांच्याकडून आहे आणि त्यांचे बंधू श्रीकृष्णप्पा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही स्वागत करतो आणि त्याचबरोबरीने बाळासाहेब शेलार पाटील यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत, कारण त्यांच्याकडूनही या ठिकाणी या स्पर्धेचा आणि त्यांच्या बरोबरीने प्रकाशजी शेलार साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आपण सर्व मान्यवरांचं छावणी परिषद ट्रॉफी देहू रोड मध्ये स्वागत करत आहोत. आणखीन एक बिग हिट, अलिबागच्या हाशिवरे गावचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या, त्यांच्या बॅट मधून षटकार. पाऊस आला तरीही या बॉलवर काही फरक पडत नाही, असा हा बॉल आणि त्याचं क्रिकेट. विविध संघ तब्बल 42 संघांनी सहभाग या स्पर्धेमध्ये घेतला. महाराष्ट्रभरातून खेळाडू या ठिकाणी आले. सकाळच्या सत्रात तर दिल्लीचा खेळाडू आशिष आगरकर देखील या ठिकाणी आला होता. तर श्रीकृष्ण बेगडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. बाळासाहेब शेलार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांनी या स्पर्धेसाठीचं प्रमुख मार्गदर्शन लाभलंय. पिंट्या पाटील मात्र एका बाजूने आपलं काम सुरू ठेवलेलं आहे, चांगली कामगिरी ते करतायत. यानंतर फायनल मॅच आहे. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे श्रीतेज 11 चरोली, सचिन शेठ लालदास तापकीर यांची टीम, आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला चालू मॅच मधील विजेती पाहायला मिळेल. मायकल सॅमसंग यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक असं स्वागत. विनोद वाटकरे या बॉलला वाट करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. थोड्या जास्त धावा झाल्या नाही तर चांगला प्रतिकार अलिबागकरांनी केलेला आहे. पहा धावसंख्या जर पाहिली तर आता 55 वर पोहोचली सुद्धा आहे. 15-20 रन जास्त आल्या. 3 बॉल अजूनही बाकी, परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रफुल्ल पाटील आणि विनोद वाटकरे ही 3 नावं आहेत, यांनी ही स्पर्धा गाजवलेली आहे. बॉल पाठीमागे येतोय, बॉल पाठीमागे येतोय आणि निघालाय सीमारेषच्या दिशेने. पराभवातील अंतर मात्र या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. आणखीन एक चौकार विनोद वाटकरे. अंतिम क्षण आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. अखिल भारतीय स्पर्धा, रवींद्रप्पा यांचं प्रमुख मार्गदर्शन लाभलेली स्पर्धा. वा विनोद वाटकरे,
अलिबागच्या नवगावचे असणारे खेळाडू या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतायत. षटकार